Hello student. Last time we have seen the ionic product of water Kw. Now we will see pH scale. So what is pH scale? So in 1909 मध्ये सॉरेन्सन या सायंटिस्टनं pH scale introduce केलं. So what is mean by pH scale? We write H plus and OH minus ion concentration in mole per dm cube. आपण H plus आणि OH minus ion concentration जे आहे ते आपण मोल पर dm cube मध्ये लिहित होतो. पण मोल पर dm cube च्या ऐवजी instead of मोल per dm cube it is convenient to express it on logarithmic form. जर का आपण कॉन्सन्ट्रेशन हे मोल पर डीएम क्यूबच्या ऐवजी जर का लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये जर का आपण एक्सप्रेस केलं तर त्याला म्हणायचं आहे पीएच स्केल. थोडक्यात पीएच स्केल म्हणजे काय तर कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन लॉगॅरिथमिक फॉर्म इन्स्टेड ऑफ मोल पर डीएम क्यूब. सो व्हॉट इज मीन बाय पीएच? हे जे पीएच स्केल आहे हे फ्रॉम 0 to 14 असतं. मग व्हॉट इज मीन बाय पीएच? पीएच ऑफ अ सोल्युशन इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स इन सोल्युशन इन मोल पर डीएम क्यूब. निगेटिव्ह लॉगॅरिथम म्हटलेले आहे. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याचं निगेटिव्ह म्हणजे लॉग घ्यायचं आणि त्याला निगेटिव्ह साईन दिलं तर आपण त्याला निगेटिव्ह लॉगॅरिथम म्हणतो. निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10. तर टू द बेस 10 का म्हटले कारण की लॉग ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण असतो आणि टू द बेस 10 हे दोन प्रकारचे वेगवेगळे लॉगॅरिथम आहेत आणि म्हणून या ठिकाणी टू द बेस 10 असलेला लॉग घ्यायचा आपल्याला आणि म्हणून निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द कॉन्सन्ट्रेशन हे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याला आपण काय म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे सोल्युशन मधलं इन मोल डीएम क्यूब त्याला आपण काय म्हणायचंय पीएच म्हणायचंय. कारण की आपण ऍसिड जे आहे आपण ऍसिडिक सोल्युशन कशाला म्हटलं होतं अकॉर्डिंग टू अरेनियस थेरी विच गिव्स H प्लस आयन इन सोल्युशन ज्याच्यामध्ये हायड्रोजन असतो आणि जो H प्लस देतो. तसं या ठिकाणी हे जे H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे सोल्युशन मध्ये की जे मोल पर डीएम क्यूब मध्ये असतं त्याचा आपण निगेटिव्ह लॉग घेतला आणि येणारं जे उत्तर आहे त्याला काय म्हणायचंय पीएच म्हणायचंय. अंडरस्टँड? नेक्स्ट पीओएच. सो व्हॉट इज मीन बाय पीओएच? द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स इन सोल्युशन. इथं आपण या ठिकाणी मोल पर डीएम क्यूब म्हटलेले त्याच्याऐवजी इथं डायरेक्ट शब्द काय वापरलेला आहे आपण इथं मोलार कॉन्सन्ट्रेशन वापरलेलं आहे. मोलार कॉन्सन्ट्रेशन म्हटलंय आणि म्हणून आपण पुढे मोल पर डीएम क्यूब म्हटलेलं नाहीये. तर OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याचा निगेटिव्ह लॉगॅरिथम घेतला आपण तर आपल्याला काय मिळतं पीओएच मिळतो. मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये काय येणार इथं पीओएच म्हणजे तर पीओएच इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. हा जो फॉर्म आहे याला आपण मॅथमॅटिकल फॉर्म म्हणतो पीएच अँड पीओएच. अंडरस्टँड? नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. सो रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच मध्ये या ठिकाणी काही वेळेला प्रश्न असा विचारतात पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 प्रूव्ह दॅट. हे रिलेशन आहे. पीएच आणि पीओएच ची जर का आपण बेरीज केली तर ती किती येते 14 येते. मग 14च काय येते पीएच आणि पीओएच ची बेरीज केल्यानंतर उत्तर 14च काय येतं हे आपल्याला आता बघायचं आहे. तर
आपण लास्ट लेक्चरला KW आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर ॲट 298 केल्व्हिनला आपण किंमत पाहिलेली होती. तर त्या ठिकाणी ती किंमत पण पाहिली होती आणि शिवाय डेफिनेशन पण पाहिलेली होती. तर डेफिनेशन काय सांगते, KW म्हणजे या ठिकाणी आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे. मग आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता आपला, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. इथं H3O प्लस च्या ऐवजी आपण H प्लस सुद्धा लिहू शकतो. तो KW इज इक्वल टू काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. लास्ट टाइम आपण हे बघितलेलं होतं. ॲट 298 केल्व्हिन KW ची व्हॅल्यू किती होती, 1 इंटू 10⁻⁻14. कारण की टेम्परेचर बदलले की व्हॅल्यू बदलत असते. 298 ला ही व्हॅल्यू आहे 1 इंटू 10⁻⁻14. मग ही जी व्हॅल्यू आहे ही आपण इथं KW च्या जागी घालूया. मग काय येणार आपली नेक्स्ट स्टेप, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू इथं KW च्या ऐवजी आपण काय लिहिणार, 1 इंटू 10⁻⁻14 ही व्हॅल्यू लिहिली, KW ची व्हॅल्यू लिहिलेली आहे. आता नेक्स्ट काय येणार, तर आपल्याला काय करायचंय, टेकिंग लॉग टू द बेस 10 ऑन बोथ साइड. आपण या ठिकाणी लॉगॅरिथम घ्यायचंय. आपण दोन्ही बाजूला कोणतीही ऍक्शन आपण जेव्हा करतो तेव्हा दोन्ही बाजूला करतो आणि त्याच्यामुळे जर का आपण इकडे लॉग घेतला तर आपण साईडला लॉग घेतला पाहिजे. मग या ठिकाणी आपण इथे लॉग घेतलेला आहे. मी इथं पूर्ण H3O प्लस आणि OH मायनसच्या बाहेर लॉग लिहिलेले आहे. तर लॉग टू द बेस 10 हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस हे आपण आहे तसं लिहिलेलं आहे इज इक्वल टू लॉग ही जी व्हॅल्यू ही अशीच लिहिलेली आहे 1 इंटू 10⁻⁻14. आपण दोन्ही साईडला काय केलं, लॉग घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण हा जो लॉग आहे तो आपण आत घेऊया, मल्टिप्लाय करूया. आता काय असतं, गुणाकार म्हणजे लॉगची बेरीज. इथं आपण पाहिलेलं आहे 9वी 10वी मध्ये फॉर्म्युला, लॉग m इंटू n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n. आणि म्हणून या ठिकाणी इथं मल्टिप्लिकेशन आहे आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉगची बेरीज असते आणि म्हणून या ठिकाणी लॉग H3O प्लस साईन आले इथं लॉग OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन. या ठिकाणी आपण दोन्ही साईडला काय केलेलं आहे, लॉग घेतलेला आहे. इथं पण आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी दोन्ही साईडला काय करायचंय, लॉग घेतलेला आहे. आता हा जर का लॉग सिम्प्लिफाय केला तर बघा बरं काय येणार आहे, तर लॉग 1 इंटू 10⁻⁻14 म्हणजे इथं काय येणार, लॉग 1 प्लस -14 लॉग 10 असं येणार. इथं बघा हा गुणिले म्हणजे लॉगची बेरीज. या ठिकाणी हा लॉग 1 आत गेला प्लस -40 10⁻m म्हणजे m लॉग 10 असतं म्हणजे हा -14 इथं आला, हे लॉग चिन्ह आत आलं आणि हा 10 आणि हा m कन्सिडर करायचा. 10⁻m असेल तर काय लिहितो आपण, m लॉग 10 असा फॉर्म्युला आहे. मग याला m कन्सिडर केलं तर हा -14 लॉग आणि हा 10. आता लॉग 1 किती आहे, तर लॉग 1 0.000 आहे प्लस इथं काय येणार आहे -14 आत आणि लॉग 10 1 असणार आहे. मग या ठिकाणी 1 इंटू -14 इथं किंमत किती आली, -14 आणि ह्याची तर किंमत 0.0 होती म्हणजे इथं किती आली व्हॅल्यू, तर लॉग 1 इंटू 10⁻⁻14 ची व्हॅल्यू किती आली, -14. आणि म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट इथं -14 लिहिलेले. आता या ठिकाणी टेकिंग निगेटिव्ह साईन ऑन बोथ साईड. या ठिकाणी आपण लॉग घेतल्यानंतर काय करायचंय, निगेटिव्ह साईननं मल्टिप्लाय करायचे. मग याला निगेटिव्ह साईननं मल्टिप्लाय केलं तर काय येणार, -log 10 H3O प्लस इथं साईन आहे तसंच ठेवूया प्लस मायनस साईननं मल्टिप्लाय केलं याला आपण दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार आहे. -log कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH
मायनस इज इक्वल टू, आता याला पण मायनसनं मल्टिप्लाय केलं तर काय येणार, मायनस मायनस 14, म्हणजे मायनस मायनस प्लस होणार, म्हणून इथं आपण प्लस लिहिलेले, या ठिकाणी प्लस 14 आलं. आता निगेटिव्ह साईन घेतल्यामुळं आपलं काय आलं, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस. आता हे जर का आपण बघितलं तर ही डेफिनेशन आपण मगाशी पाहिलेली आहे. आपण काय पाहिलेलं आहे, pH ची डेफिनेशन, pH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. आणि ही जी डेफिनेशन आहे, हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे कशाची डेफिनेशन आहे, pH ची, आणि म्हणून याच्याऐवजी आपण काय लिहिलं, pH लिहिलं. तसंच ही डेफिनेशन कशाची आहे, मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ही सुद्धा डेफिनेशन कशाची झाली, POH ची झाली. थोडक्यात pH प्लस POH इज इक्वल टू 14 आलं. या ठिकाणी आपण pH प्लस POH ची किंमत जी आहे ती आली 14. हे जे आपण pH स्केल आहे, आणि म्हणून आपण कुठपासून मोजतो, तर या ठिकाणी फ्रॉम 0 to 14, 14 पर्यंत आपण pH स्केल मोजत असतो. लक्षात ठेवायचंय, pH स्केल जे आहे ते 0 पासून 14 पर्यंत मोजायचंय. आपल्याला 9वी 10वी मध्ये झालेले, जर का pH हा 0 to 7 असेल, म्हणजे 7 पेक्षा कमी असेल तर ते सोल्युशन ऍसिडिक असतं. जर का pH 7 असेल तर ते सोल्युशन न्यूट्रल असतं. आणि जर का 7 ते 14 असेल, 7च्या पुढं 14 पर्यंत असेल, तर या ठिकाणी ते सोल्युशन जे असतं ते बेसिक असतं. सो ओके, थँक्यू.